हाय, गुड आफ्टरनून. दुपारी ब्लॉगची सुरुवात केली आज, कारण काल गावी रात्री उशीर झाले यायला. काल 2 दिवस आम्ही गावी गेलो होतो, तर खूप सारा पसारा पडला होता घरात. तर आवरलाय पसरला दुपार, आणि आज चतुर्थी पण आहे. दुपार झाली तसं, आणि थोडासा आराम केला, कारण रात्री खूप लेट झाला आणि प्रवास करून पण खूप थकून गेलो. तर मी गावाकडून, म्हणजे घराच्या बाहेरच आमच्या भरपूर अशा भाज्या लावल्यात गावाकडे. ते गावाकडून भाज्या आणल्यात आणि त्या नीट करून पण ठेवायच्यात मला. चला मग तुम्हाला दाखवते कुठल्या कुठल्या भाज्या आणल्या तशा मी. शेवग्याची शेंग आणली मस्त अशी गावरान. टोमॅटो कच्चे, थोडेसे पिकलेले आहेत, ते काही पिकलेले आहेत. हे आहेत हातग्याची फुलं, हे नीट करून दिलेत सासूबाईंनी व्यवस्थित. माहिती असेल मी बऱ्याच जणांना, आमच्या इकडे तर ह्याला हातग्याची फुलं म्हणतायत, मला माहीत नाही त्याला दुसरं काय नाव आहे. तर इकडं मस्त फ्रेश कढीपत्ता, आणि इकडं आहे लिंबू, आणि इकडं घेवड्याच्या शेंगा आणल्यात थोड्याशा, आणि इकडे एक कोबी, आणि इकडे छान फ्रेश असे वांगे आणलेत. तर ह्या भाज्या, आणि नारळ पण आणलेत, पण ते काढला नाही, आणखीन गाडीमध्येच नारळ आहेत. तर अशा फ्रेश फ्रेश मस्त भाज्या आणल्यात. गावाकडची वेगळीच असते टेस्ट भाज्यांची. मग भरपूर अशा आल्या होत्या. आळूची पानं वगैरे आले होते, पण नाहीत आणले मी, ते जास्त कोण खात नाही घरी. तर ह्या भाज्या आणल्यात हे बघा. चला मग आता ह्याला नीट करते आणि ठेवते, बोलते नंतर तुम्हाला. घेवडं नीट करून ठेवलंय बघा, सोलून ठेवलंय. ठेवलेत वांगे, फ्रेश राहतात त्या कंटेनरमध्ये वांगे, आणि यात टाकते टोमॅटो. पटकन घेता पण ट्रान्सपरंट असल्यामुळे समजते. आणि हे लगेच करावे लागेल, नंतर खराब होऊन जातील. कढीपत्ता थोडासा सोलून ठेवते, मध्ये फ्रेश राहतो. शेवग्याच्या शेंगांना एक कपडा ओला घ्यायचा, त्याच्यामध्ये असे हे करून ठेवायच्या, थोडासा दाखवतामध्ये. हे अशा ठेवलं ना तर भरपूर दिवस फ्रेश राहतात, थोडंसं ओला, नाहीतर मग सुकून जातात. जास्त दिवस राहण्यासाठी पाहिजे असतील तर मग हे असं एक ओला कपडा घ्यायचा, हे असं पॅक करून टाकायचं, आणि असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या भरपूर, जेवढा दिवस पाहिजे तर नीट करून ठेवल्या सगळं, आणि पसारा पण आवरला इथला. दूध तापायला स्वयंपाक लवकरच आवरणार आहे, कारण चतुर्थी पण आहे. म्हटलं लवकरच आवरून घ्यावं. हर्ष पण झोपलाय, तर त्याला लवकरच चालते, आणि रूचा पण अभ्यास घ्यायचा तसा. चला मग चहा घेते. हे बघा चहा ठेवलाय, रिवला इकडे दूध पण गरम करून देते. रिवचा आता अभ्यास पण घ्यायचा थोडा, आहे ना रिवा? चला मग आवडते आणि बोलते नंतर. रिवचा थोडासा अभ्यास घेते, घेते अभ्यास. फार सुटलं ना अजिबात करून देत नाही अभ्यास. दिले ना fruits like mango and watermelon. We like to eat fruits like mango and watermelon. About in the club. The weather is so cold. Winter season cold. During winter season cold. Mother don't this month week and done it your old. कणिक मळून घेतली का, आणि इकडे टाकली मस्त शेंगांची भाजी, शेवगाची शेंगांची भाजी. ऑलरेडी मी ह्याची रेसिपी शेअर केली, त्याच्यामुळं आता नाही करत आहे. मस्त काळ्या मसाल्याची केली. हे बघा आता वाजले 6. हर्षचं चाललंय टीव्ही बघतो. हर्ष है ना, हर्ष काय बघतो? हर्षचं चाललंय कार्टून बघतोय. काय अडकवलंय तू गळ्यात? काय अडकवलंय? काय काय फोन आहे? हां हॅलो करा. हॅलो हॅलो हॅलो. नाही मग काय करायचं?
काय थांबते हा. अरे वा काय होते. चला हाय कर सगळ्यांना. हाय कर. हाय बोल. हॅलो. ते चाललंय टी व्ही बघतोय. चला मग आता दिवा लावून घेते देवाला. भांडे पण घासून घेते आणि नंतर दिवा लावते. भांडे घासून घेते. भाजी वगैरे टाकली. भांडे घासून घेते. नंतर घेते दिवा. The same status constant set or status. दिवा लावून घेतला. दिवाला तुळशीला अगरबत्ती लावायची. किचनचं आवरून झाले सगळं. भांडे वगैरे पण झाले सगळे. सगळं आवरलं. आरती वगैरे पण झाली. जेवण वगैरे झालं. आताच आरती वगैरे झाली करून है ना. आरती केली, जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झालं. चला तर मग व्हिडिओचा एंड करते इथं. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. हां, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो बाय. बाय.